नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये। विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आता सुरू होणार आहे आणि त्याच संदर्भात जे काही घडलेलं आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। उद्यापासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होणार। सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार तर निधी, शेतकरी कर्जमाफी, तपोवन वृक्षतोडीवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत। हिवाळी अधिवेशनात 18 विधेयकं मांडणार। विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाला समर्पकपणे उत्तर देणार। दिशाहीन म्हणत फडणवीसांची विरोधकांवर टीका। राज्याची आर्थिक स्थिती ओढाताणी कडत असली तरी दिवाळखोरी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। विरोधकांना राज्य दिवाळखोर दाखवण्याची घाई झाली आहे, फडणवीसांची टीका। विरोधी पक्षाचा निर्णय सभापती आणि अध्यक्ष घेऊ शकतात, मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण। तर विरोधी पक्षाला जनतेनं नाकारलं, विरोधी पक्ष नेता देण्याएवढं संख्याबळही नाही, विरोधी पक्ष नेत्यांनी आत्मपरीक्षण करायला हवं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधी गटाला तोला, ती राखूनच लढण्याच्या तयारीत असल्याचं वक्तव्य। कोल्हापूर महानगरपालिकेत 2 वेळा महापौर राहिलेल्या सुई खराडेंच्या मुलासह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। शिंदेंच्या उपस्थितीमध्ये ठाण्यामध्ये पक्षप्रवेश। आमदार राजेश क्षीरसागरही उपस्थित। कोल्हापूरच्या मुरगुडमध्ये नगरपरिषदेच्या निकालाआधी लाखांची पैज। शिवसेनेच्या भैया कुडवे आणि राष्ट्रवादीच्या पंकज नेसरीकरांमध्ये लागली पैज। पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत लागली 1 लाखांची पैज। केडीएमसी पालिकेच्या मतदार यादीत घोळ कायम। 82,000 नावं वगळून हजारो दुबार मतदार। माजी आमदार नरेंद्र पवारांचा दावा, घोळ दूर करा अन्यथा निवडणुका पुढे ढकला, नरेंद्र पवारांची मागणी। तर महाराष्ट्रामध्ये अनेक स्ट्रॉंग रूम बाहेर ईव्हीएमच्या जो आहे तो पहारा दिला जातोय, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। सोलापुरातल्या मोहोळमध्ये स्ट्रॉंग रूम बाहेर 24 तास पहारा देण्याची ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी नाकारली। केवळ उमेदवार प्रतिनिधींना ठराविक वेळेत स्ट्रॉंग रूमला भेट देण्याची परवानगी। जळगावच्या एरंडोलमध्ये स्ट्रॉंग रूमच्या बाहेरील सीसीटीव्हीचा डिस्प्ले 2.5 तास बंद। 2.5 तासांनंतर तांत्रिक अडचण दूर, सीसीटीव्ही पुन्हा सुरू। जळगावच्या पारोळ्यात स्ट्रॉंग रूम बाहेर सीसीटीव्ही कॅमेराचे डिस्प्ले बसवा। महाविकास आघाडीच्या उमेदवारांची मागणी। स्ट्रॉंग रूम बाहेर महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा पहारा। नाशिकच्या येवल्यात मतदान यंत्र सुरक्षा कक्षाबाहेर उमेदवारांकडून खासगी सुरक्षा। शिंदे गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार रुपेश दराडेंनी नेमले खासगी सुरक्षा रक्षक, चर्चांना उधाण। नांदेडमधील लोहा शहरात स्ट्रॉंग रूमला कडेकोट बंदोबस्त। सीसीटीव्ही डिटेक्टर मशीन, शस्त्रधारी पोलीस, एसआरपीएफची एक तुकडी त्यांच्यासोबतच पोलीस बंदोबस्त। परभणीत अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांसह प्रतिनिधींचा स्ट्रॉंग रूम बाहेर 24 तास पहारा। कोणावर विश्वास नसल्यामुळे आम्ही पहारा देत आहोत, कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद स्ट्रॉंग रूम बाहेर पोलिसांचा बंदोबस्त। सिल्लोडमधले भाजपचे कार्यकर्ते पहारा देत असल्याचाही व्हिडिओ समोर। भोकरदनच्या स्ट्रॉंग रूम शेजारी पोलिसांप्रमाणेच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा चोख पहारा। स्ट्रॉंग रूम मधल्या एसआरपीएफ, स्थानिक पोलीस आणि मुख्यालय पोलीस अशा 3 स्तरांमध्ये सुरक्षा। सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची ही करडी नजर। वाशिम नगर परिषद निवडणुकीला स्थगिती मिळाल्यानंतर पुढची प्रक्रिया ठरवलेल्या कार्यक्रमानुसार होणार। 10 डिसेंबरला दुपारी 3 पर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार, तर 11 डिसेंबरला चिन्ह वाटप होणार। तर देशभरातील इंडिगोची सेवा विस्कळीत झालेली आहे आणि त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। इंडिगो पुन्हा पूर्ववत होते, पण चूक केली म्हणून कारवाई होणार। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती। फ्लाइट्स रद्द झाल्या, त्या प्रवाशांना पैसे परत देण्याच्या इंडिगो प्रशासनाला सूचना। मागील 5 दिवसांपासून इंडिगो एअरलाइन्सच्या विस्कळीत सेवेमुळे हजारो प्रवाशांना फटका। पुढच्या 48 तासात विमानसेवा सुरळीत झाली नाही तर शिवसेना स्टाईलनं आंदोलन करण्याचा इशारा। त्याबाबत शिवसेना शिंदे गटाचे शहर संघटक आनंद गोयल यांचे विमानतळ प्रशासनाला पत्र। आदित्य ठाकरेंनाही इंडिगोच्या विमानसेवेचा फटका। आदित्य ठाकरेंची इंडिगो फ्लाइट रद्द। एअर इंडियाच्या विमानानं नागपूरला रवाना होणार। डीजीसीए कडून इंडिगोला कारणे दाखवा नोटीस। भोंगळ कारभाराला इंडिगोचे सीईओ जबाबदार असल्याचा ठपका। झालेल्या सर्व प्रकारावरती इंडिगोकडून माफी। 138 पैकी 135 ठिकाणी विमान सेवा सुरू, इंडिगोची माहिती। विमानतळांवर इंडिगोची काही विमानं रद्द। इंडिगो कर्मचाऱ्यांकडून परिस्थिती पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू। मुंबई पुणे विमानतळावरही 2 ते 3 तास विमानांसह उशिरानं उड्डाण।
इंडिगो कंपनीच्या विमान सेवेचा बोजबारा उडाल्यानं स्पाइसजेट कंपनीकडून 100 अतिरिक्त उड्डाणं वाढवण्याचा निर्णय. इंडिगोच्या घोळामुळे अनेकांचे हाल होत असल्यामुळे कंपनीचा निर्णय. इंडिगोची सेवा विस्कळीत झाल्यानंतर रेल्वेच्या मदतीचा हात पाहायला मिळतोय. बंगळुरू आणि दिल्लीसाठी विशेष गाड्या रवाना करण्यात आल्या आहेत. पुणे दिल्ली पुणे विशेष रेल्वे गाडीचं आयोजन करण्यात आलंय. आज रात्री 9 वाजता एक रेल्वे दिल्लीसाठी रवाना होणार आहे, तर सोमवारी पुणे ते बंगळुरू रेल्वे गाडीचं नियोजन करण्यात आलंय. इंडिगोच्या विस्कळीत विमान सेवेचा मंत्र्यांनाही फटका बसला. नागपूर अधिवेशनासाठी मंत्री रेल्वेनं दाखल झालेत. भास्कर जाधव, अनिल परब, संजय राठोडांसह अनेक मंत्री रेल्वेनं नागपुरात दाखल झालेत, तर काही नेते समृद्धी महामार्गानं नागपुरात पोहोचले. इंडिगोची विमान सेवा विस्कळीत झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांना फटका बसलाय. काही आमदार खासगी वाहनानं नागपूरला रवाना झालेत, तर काही मंत्री चार्टर्ड विमानानं नागपूरला जाणार आहेत. अनेक आमदारांनी तिकीट रद्द करून स्वतःच्या गाडीनं प्रवास केला.